नमस्कार सर्व ताईंना, कशा आहात सर्वजण. तर बघा, हा व्हिडिओ आहे सकाळचाच. आणि आमच्या इथं कसं आम्ही सकाळीच व्हिडिओला चालू करतो आहे, कारण सकाळी आपली कामं भरपूर असतात. तर इथं अमृतान देव वगैरे पूजून घेतलेलं आहे. आणि मी इथं काय केलं आहे, माझं सगळं आवरल्यानंतर मी इथं भेंडी कट करून घेतलेली आहे छानपैकी. आणि मग इथं दूध वगैरे गरम करून घेतलं आणि चहा ठेवलेला आहे बरं का सकाळी. आणि पीठ वगैरे मळून ठेवलेलं आहे. पीठ म्हणजे आत्ता मळलेलं नाही, मी सकाळीच म्हणजे 10-15-20 मिनटं झालं मळून ठेवलेलं आहे. त्याच्या थोड्या चपात्या बनवल्या होत्या. तर बघा, आज जर उठायला वेळ झाला आहे, तर आता इथं ठेवलेलं आहे मी चहा. इथे दूध तापायला ठेवलेलं आहे आणि पीठ मळून घ्यायला लागलेले आहे. भेंडी पण चिरून ठेवलेली होता. भेंडीची मस्त आपल्याला भाजी बनवायची. काल मी बाजारातून मिरच्या आणलेल्या ना, त्याचा छानपैकी लसूण कोथिंबीर घालून ठेसा वगैरे बनवून ठेवलेला आहे. आणि म्हणजे मिरचीपासून जर आपण भेंडीवर बनवली ना, खूप छान होते. लाल तिखटाने भेंडी चांगली होते. त्यामुळं मी भरपूर असा ठेसा पण बनवून ठेवला आहे. तर आता आपण मस्त भेंडी पण बनवणार आहे. तर असाच व्हिडिओ बघत राहा. आता अमृतानं देवपूजा वगैरे केलेली आहे, बघू शकताय. तर आता आपल्याला भेंडी आणि चपाती बनवून घ्यायची पहिल्यांदा. तर पहिल्यांदा आता चहा शिजतोय, चहा प्यायचा आणि नंतर मग कामाला सुरुवात करायची. तर आता आपला चहा तर शिजलेलाच आहे. दूध घालून घेतलं आणि नंतर आता आपल्याला चहा वगैरे घ्यायचा आहे. चहा प्यायल्याशिवाय दुसरी कामं पण आपल्याला करायला मन होत नाही. चहा जरा प्यायलं ना, मग जरा आपल्याला तरतरी आल्यासारखी होते. कारण एक व्यसन लागलेलं असतं बरं का चहाचं. मी खूप वेळा म्हणते की आता चहा सोडायचा. अखंड उन्हाळा गेला, चहा सोडून म्हणते, पण चहा काही सुटलाच नाही. आता तर पावसाळा चालू झाला आहे आणि चहा प्यायल्याशिवाय कुठलं काम पण करू वाटत नाही. मग सारखं त्याची आठवण होते, आपण काहीतरी विसरलो आहे असं वाटतं. तर इथं मी भेंडी नाहीत काल आणली होती बाजारातनं, तुम्ही बघू शकता. कालच्या व्हिडिओमध्ये होतं मिरची भेंडी सगळं आणलेलं आहे. भेंडी ताजी फ्रेश आणलेलं आहे बरं का. आणि भेंडी मी चांगली अशी भाजून घेतलेली आहे बरं का, मस्त अशी. आणि काल मिरची आणली होती ना, मी त्याचा ठेसा पण बनवून ठेवला. कोथिंबीर लसूण असा भरपूर घालून का नाही ठेसा असा करून ठेवलेला आहे, बघू शकता. असा हिरवागार मस्त असा ठेसा झाला आहे. तर आता मी इथं तेल घातलं आहे, भेंडी भाजून घेतली, तेल घातलं आहे नंतर. आणि थोडं जिरं, हळद, मीठ, लाल तिखट थोडं घालायचं आणि तो ठेसा आहे ना, तो तेलामध्ये टाकायचा. आणि नंतर आपणाला भेंडी खालीवर करून घ्यायची. काय वरती न घातलं तरी आपणाला चालते, कारण आपण या ठेस्यामध्ये कोथिंबीर लसूण सगळं घातलेलं आहे. तेलात फक्त जिरं टाकायचं आहे आपणाला, बघू शकता. अशा प्रकारे आपलं झालं आहे. त्यामध्ये भेंडी आपली मस्त अशी हलवून घ्यायची छानपैकी. आणि अशी भेंडी केली ना, एवढी छान लागते. तुम्ही पण ताईंनो असं करून बघा, भेंडी छान वाटते खाल्ल्यानंतर. आणि तोंडाला चव पण येते. आणि आपण लाल तिखटमध्ये जर भेंडी केली ना, तर ती अजिबात चांगली लागत नाही. तर इथं लहान आकाश आमचा जेवायला बसलेला आहे. तर भेंडी थोडी कच्चीच होती, तो म्हणला दे, कारण कच्ची भेंडीच खायला छान लागते. जास्त गीर शिजवली ना, भाजी छान लागत नाही. मग त्याला जेवण दिलेलं आहे. आता या राहिलेल्या चपात्या पण मला आता बनवून घ्यायचे आहेत. आणि नंतर आज आहे गुरुवार. तर गुरुवारी आम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मठात जात असतो आहे. तर आता दुपारनंतर ह्याच्यानंतर आमचं बरेच कामं असतात. थोडी भांडी धुवायची, मग कपडे धुवून टाकायचे, नंतर जरा स्वतःचं आवरायचं, मग आपण जेवण करायचं, असे बरीच कामं असतात. मग नंतर दुपारी 2-2:30 नंतर आम्ही स्वामींच्या मठात जाणार आहे. आणि दत्त मंदिर पण आहे बरं का आमच्या इथं तासगावमध्ये मोठं, 2 आहेत दत्त मंदिर. तर म्हणलं आज गुरुवार आहे, दत्त मंदिरला पण जायचं. तर आता ही चपात्या मला पटकन बनवून घ्यायच्यात राहिलेल्या एवढ्या थोड्या. आणि आपण दिवसभर कितीतरी कामं केली ना, तर आपली घरातली कामं कधी संपत नाहीत. आणि एक पुरुष जर बाहेरनं काम करून आला ना, त्यांना वाटते मी किती काम करून आलो आहे. पण बायकांना घरात एवढी कामं असतात, थोडी थोडी कामं असतात, पण ते 17 कामं असतात. त्यामुळे सगळा वेळ आपला त्यात जात असतो आहे. एक काम करून बसलेलं ते बरं वाटतं, पण ही भरपूर अशी कामं असतात. तर इथं स्वामींचं मठ आहे, तर आम्ही चाललो इथं स्वामींच्या मठामध्ये. तर मस्त आपलं पाया वगैरे पडून छानपैकी यायचं. तर चला, आज गुरुवार. तर बघू शकता, इथं स्वामीच्या मठामध्ये आलेलो आहे आणि इथं पाया वगैरे पडलो छानपैकी. असं मस्त स्वामींच्या मठामध्ये गेलं ना, मन एकदम शांत होतं आणि छान वाटतं. असं वाटतं इथंच थांबावं घरी जाऊन मी. तर आता इथून आम्हाला पाया पडून परत नंतर दत्त मंदिरात पण जायचं. आणि दुपारी काय असते माहिती आहे का, दुसरी मंदिरांची दारं बंद असतात, पण स्वामींचं दार कायम उघडं असतं, कधी पण तुम्ही जावा. तर इथं पाया वगैरे पडलो. आणि सकाळी आम्हाला लवकर जायचं होतं, पण वेळ झाला, सकाळी कामं असतात. आता इथं ज्योतिबाचं मंदिर पण आहे. तर ज्योतिबाच्या मंदिरात छोटंसंच आहे बरं का. तर म्हटलं चला, आपला कुळस्वामी हा, मग इथं पण जरा साखर ठेवली आणि पाया पडलो.
आणि मग आता इथून आम्हाला दत्त मंदिरमध्ये पण जायचं. ह्या टायमाला सगळी मंदिरं बंद असतात बरं का. तर असं ना, दारं बंद असली मग काय झालं, देव तर देवळात आहेच, आपण बाहेरून पाया पडायचं आणि नंतर पुढं जायचं. तर बघा आता इथून आम्ही जाणार आहे दत्त मंदिराला. तर इथं मंदिराला प्रदक्षिणा घालायची होती, आपण म्हणलं राहू दे आता, नंतर सकाळी सकाळी रविवारी आलेलं बरं पडते. तर इथं आतमध्ये असा देव आहे, बघू शकता. आणि आता आम्ही चाललेलो आहे इकडं दत्त मंदिर, म्हणजे माळावरती आहे दत्त मंदिर, तर तिकडं चाललेलं आहे. तर मंदिर असं खूप मोठं आहे बरं का. आधी यज्ञ वगैरे तिथं झालेलं आहे, बघू शकताय. तर आम्हाला सकाळी गेलो असतो ना, मस्त देवदर्शन झालं असतं, पण सकाळी आम्हाला वेळ भेटलेला नाही, त्यामुळे आम्ही दुपारी गेलेलो. इथं दरवाजे वगैरे बंद झाले, आत्ताच बंद केलेले बघा आम्ही जायच्या पहिलं. तर इथं पण साखर वगैरे ठेवली, नारळ वाढवला आणि नंतर आम्ही आता घरी जाणार आहे. तर आम्ही असं मंदिरात, आज दत्त मंदिर आपला कुळस्वामी का गेलो याच्यावर नंतर व्हिडिओ बनवीत नक्कीच, पण याचं पण काहीतरी कारण आहे. तर चला आता पाया वगैरे पडलो आहे बरं का. इथं भरपूर असे मंदिर आहेत बघा, महादेवाचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे, महाकोबाईचं मंदिर आहे, भरपूर असे मंदिर आहेत. आणि इथं मुख्य मुलांची शाळा पण आहे बरं का साईडला, जे मुलांना बोलता येत नाही ना त्यांच्यासाठी शाळा काढलेली आहे. तर इथं भरपूर काय अशा सोयी पण आहेत बरं का. तर चला आता आम्ही निघालेलो आहे घरी. तर आपला व्हिडिओ कसा वाटतो आहे नक्कीच कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा बरं का, आणि व्हिडिओ पूर्ण बघा. तुमच्या सपोर्टशिवाय तर आम्ही पुढे जाऊ शकत नाही, आणि कुठं जरी गेलं तर बाकी आपणाला दुसऱ्या माणसांचा सपोर्ट असल्याशिवाय आपण पुढं जाऊ शकत नाही, स्वतःहून आपण कधीच पुढं जाऊ शकत नाही. तसंच तुम्ही यूट्यूब फॅमिली आमच्यासाठी खूप लाख मोलाचे आहे. तर नक्कीच आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा, आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब पण करा. तर चला, बाय बाय.